आता आपण निघालो आहोत साताऱ्याला. माझी सगळी फॅमिली तिकडे आहे. माझे आत्याची मुलं, मम्मी पप्पा आजी सगळे तिकडे आहेत. सगळे खूप एन्जॉय करतात आणि फॅमिली ग्रुपमध्ये सारखे सारखे नोटिफिकेशन येतात की ते किती मजा करतात. व्हिडिओ फोटोज वगैरे वगैरे चालले आणि प्रत्येक मेसेजच्या खाली त्यांचं आहे की तू लवकर ये लवकर ये लवकर ये. मिसिंग यू. आणि अर्ध्या लोकांना माहित नाही की मी येणार आहे, अर्ध्या लोकांना मी सांगितलंय की मी नाही येणार आहे. ऍक्च्युली माझ्या फक्त भावाला माहिती आहे की मी येणार आहे. सो मी त्याला सांगितलं की सकाळी कोरेगावला मला पिक करायला जायचं होतं, पण लाल परीचे सगळे बुकिंग्स फुल आहेत. काहीच नाही आहे अवेलेबल, काहीच म्हणजे काहीच अवेलेबल नाही. मागच्या सीट्स पण अवेलेबल नाही आहेत. तर मी आज विचार केला की आपण बघूयात कसं तरी जायचं, बिकॉज रात्रीचा प्रवास आहे. तर मे बी ट्रॅव्हलर्सने जाईल, नाही तर जे भेटेल ते जाईल. आय एम ओके विथ एव्हरीथिंग, लाईक AC नॉन AC बसेस, हां तेच टाईप असतात. हां स्लिपर नॉन स्लिपर पण ओके आहे मी. असं काय तशी पण झोप नाही लागत प्रवासामध्ये. सो चला निघूयात. किती वाजलेत? 10:30 वाजलेत रात्रीचे. आणि आपल्याला बस भेटली पाहिजे 11:30-12 तर भेटेलच ऑफकोर्स, कारण की मग जर लवकर पोचली बस तर रात्र असणार आणि अंधार असणार. आणि दुसरी बस जी आहे माझी कोरेगाव ते माझ्या पंकू चल साताऱ्यापर्यंत जाऊ. Oh my God. गाडीवर पटपट. हां थोडं फन केलं पाहिजे, काय बोलतोस? घरी येऊन हाय गाईज, हाय गाईज. एवढी शांत का झाला वैशाली? तर एवढी शांत का झाली? ताईची चैन आहे, ताई चैन आहे का खराब झाली? थांब लगेच नको यूज. तुम्ही या इथं, इथं या. आता बसा. कुमू तू मामांच्या मांडीवर बस. जाऊ आणू दे. नाही ते पोरांनी नाही आणले तर काय करता बाबा, तिथं फचका नसता एवढं. सो आम्ही ज्या लग्नाला आता आलो आहे ते आमच्यापेक्षा साधारण 2-3 वर्षांनी लहान आहे. आणि पप्पा इथे येऊन लाईक अ वॉच. हॅपी मदर्स डे. हॅपी मदर्स डे. पप्पा मागून